नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तुमच्या भूतकाळाविषयी बोलणार आहोत. माझं एक मत आहे की एखाद्या व्यक्तीचा त्याच्या वर्तमानामध्ये त्याच्या भूतकाळाविषयी बोलून त्याच्या भविष्यावर परिणाम करू नये. परत एकदा सांगतो, एखाद्या व्यक्तीच्या वर्तमानामध्ये त्याच्या भूतकाळाविषयी बोलून त्याच्या भविष्यावर परिणाम करू नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता या विधानाचा संदर्भ मी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या आणि खास करून गणित या विषयाच्या अनुषंगाने घ्यायचं ठरवलं. एखाद्या विद्यार्थ्याचं 10वी पर्यंतचं अंकगणित किंवा गणित जर व्यवस्थित झालेलं नसेल आणि त्या विद्यार्थ्याला तशी जाणीव झाली आहे की आता माझं जर भविष्य मला घडवायचं असेल तर आज वर्तमानामध्ये मला 10वी पर्यंतच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या गणिताचा अभ्यास करायचा आहे, कारण मला त्याच्याशिवाय आता माझी स्पर्धा परीक्षा निघणार नाही. आता वाढलेले जे कट ऑफ आहेत ते निघणार नाही, याची त्याला जाणीव झाली आहे. तरी ठरवले की आता आपण अभ्यास करायचा आहे. आणि विद्यार्थी हा माझ्याकडे शिक्षक या नात्याने जेव्हा येतो तेव्हा मी त्याला जर असं म्हणत असेल की तुझा 10वी पर्यंतचा अभ्यास चांगला झालेला पाहिजे, तर तुला पुढे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. त्या विद्यार्थ्याला त्याच्या वयाच्या 22शी नंतर 23शी नंतर त्याची जाणीव झाली की यार मी पाठीमागं काही केलो नाही आणि त्याचे परिणाम मला आता स्पर्धा परीक्षा करताना भोगावे लागतात. माझा कट ऑफ निघत नाहीये आणि याची जाणीव झाल्याच्या नंतर मी त्याला भूतकाळ आठवून देतोय की तुझ्या 10वी गणित चांगलं पाहिजे. तर माझं असं वाटतं की एक शिक्षक म्हणून मी फेल आहे. जर त्या विद्यार्थ्याला 10वी पर्यंतच्या गणितामध्ये इंटरेस्ट राहिलाच असता, त्या बुकिश मेथड मध्ये जर त्याचा इंटरेस्ट राहिला असता, तर तो या स्टेजला वयाच्या 22-23ला येऊन तुझ्या समोर तुझं शिष्यत्व पत्करायला तयार राहिला नसता. तो शिष्यत्व पत्करायची काय गरज होती? तो त्याचं सेल्फ केलं असतं. आणि 7वी 6वी 5वी 6वी पासून 10वी पर्यंतच्या गणिताचा अभ्यास केला पाहिजे असं बेसिक या शब्दाच्या खाली ते गुंडाळून नेतात तुम्हाला. माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, पाड्यांचं पाठांतरण. अरे, जर कुठल्याही संख्येची निर्मिती ही 0 ते 9 पर्यंतच्या अंकांच्या मांडणीतनं होत असेल, रचनेतनं होत असेल, तर बाकीची गरजच नाहीये. बाकी पाड्याची आवश्यकताच नाहीये. 0 ते 9 पर्यंतचे पाडे आलेच पाहिजेत. आणि शालेचं तोंड बघितलेला प्रत्येक पोरगा 0 ते 9 पर्यंतच्या पाड्यांचं त्याला पाठांतरण असतं. शून्यचा ठीक आहे, शून्याचा पाडाच नसतो. 0 ते 9 पर्यंतच्या सगळ्या संख्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पोरांना माहिती असतात. त्या विद्यार्थ्याला समीकरण मांडायला सांगतो आणि अहो, तुमच्या लक्षात येतं का, 10वीच्या पेपरमध्ये 3 तासाचा वेळ असतो आणि मॅक्सिमम एंडला जाऊन 20 प्रश्न सोडवायचे असतात. 3 तासामध्ये 20 प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला 9 मिनिटं भेट. शाळेमध्ये किंवा 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये. आणि आज मी स्पर्धा परीक्षा देतोय तर मला 9 मिनिटामध्ये 20 प्रश्न सोडवायचे. अहो, खूप कॉन्ट्रास्ट आहे. एक प्रश्न 9 मिनिटामध्ये, 9 मिनिटामध्ये 20 प्रश्न. कॉन्ट्रास्ट आहे. वेळेचं कुठंच काही म्हणजे देणं घेणं नाही. त्याच्यामुळे मी परत परत विनंती करून सांगतो तुम्हाला, तुमच्या शाळेच्या शिक्षणाचा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये गणित या विषयाच्या संदर्भानं लागणारं ज्ञान याचा दुरान्वयी संबंध नाहीये. जेवढं तुझ्याकडे उपलब्ध आहे, जेवढी तुला गणिताची समज आहे, तेवढ्या गणिताच्या समजेमधून तू तुझा गणिताचा अभ्यास पुढं करू शकतोस, प्रोव्हाइडिंग तुला थोडस मेंटरशिप लागेल किंवा तुला थोडस चांगल्या पुस्तकातनं सेल्फ स्टडी करायची ताकद पाहिजे तुझी. बाजारामध्ये अशा पुस्तकाची वानवा होती, ती पण आता आपण भरून काढली. कळतं? मी तुम्हाला
हे 10वी पर्यंतच जे गोड बंगाल आहे ना, बुकिश मेथड जे आहेत, बुकिश मेथड जे आहेत, राईट, त्या कशा तुमची फजिती करतात एक मला उदाहरणासह समजून सांग. एक प्रॉब्लेम आहे, इसवी सन 2013 साली PSIच्या पूर्व परीक्षेला आलेला प्रॉब्लेम आहे. तर बाजारामध्ये बरेचशी पुस्तकं आलेली आहेत, ती तुमची PYQची जी बरीचशी पुस्तकं आहेत ना, त्या पुस्तकांमध्ये किंवा आपण शाळेमध्ये जर गेलो असतो तर त्या शाळेमध्ये आपल्याला काय शिकवलं असतं त्या अनुषंगाने आपण थोडस याचा विचार करूया, या उदाहरणाचा विचार करूया. शाळेमध्ये जी रिक्वायरमेंट आहे, स्टेप्सला मार्क असतात, पद्धतशीर गेलंच पाहिजे, मेथड्सचं प्रेझेंटेशन वगैरे बघितलं जातं, म्हणून आपल्याला ते एक्स वगैरे मांडणं गरजेचं आहे. मी असं लिहितो, मी पहिली विषम संख्या अशी लिहितो. राईट. पेनचा रंग बदलूया. रंग वापरायला हवा आहे, पांढराच. राईट. पहिली विषम संख्या एक्स माना. दुसरी विषम संख्या तिसरी विषम संख्या या क्रमवार आहेत. लगतच्या दोन विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो, आपण पुढे पुढे येतोय असं कन्सिडर करू. त्याच्यामुळे इथली मी बेरीज काय पकडतो, x+2 पकडतो. ही संख्या 2 न वाढली, त्याच्यामध्ये परत मी 2 ऍड करतो, याचं काय होईल, x+2 + 2 x+4. राईट. आता या संख्यांच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे, म्हणजे काय झालं, x चा वर्ग, x+2 चा वर्ग, x+4 चा वर्ग बरोबर 251. राईट. आता मला काय म्हणायचंय, हे x चा वर्ग, याचा विस्तार x चा वर्ग अधिक 4x अधिक 4 x चा वर्ग अधिक 8x अधिक 16 बरोबर 251. x चा वर्ग, x चा वर्ग, x चा वर्ग, 3x चा वर्ग, 4x, 8x, 12x, 4 आणि हे 16 किती झाले, हे 20 झालं. ते 251 इकडे केले मायनस 3x चा वर्ग प्लस 12x मायनस 231 बरोबर 0. हे x चा वर्ग बरोबर, आता मी याला 3 न भागाकार करतो, x चा वर्ग अधिक 4x मायनस 3×7=21, 3×7=21. आणि आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं इक्वेशन. कळ, मग आकडी 77, 11तून 7 गेले, मोठ्या संख्येला मधलं चिन्ह वगैरे, आपलं जे काही चाललं रुटीन आयुष्यामध्ये आपल्या, ते सगळं घेऊयात. वर्ग समीकरण सोडवण्याची मेथड, x चा वर्ग अधिक 11x मायनस 7x मायनस 77 बरोबर 0. इथं x घेतलं मी, हे x अधिक 11 आलं, हे मायनस x कॉमन इथनं, सॉरी 7 कॉमन घेतले, x+11 आलं. दिस इज x+11, दिस इज x-7 इक्वल्स टू 0. x+11 बरोबर 0 किंवा अँड आणि असं दोन्ही पण असू शकतं, दोन्हीच्या दोन्ही 0 असतील किंवा त्यापैकी एक 0 असेल.
एक्स बरोबर -11 होईल. पण आपल्याला त्यांनी सांगितलं धनसंख्या म्हटलंय, त्यामुळे हे संख्या येणारच नाही. एक्स बरोबर किती आलं तुमचं? 7. एक्स ची किंमत जर तुमची 7 आली, पहिली संख्या काय आली? एक्स बरोबर 7. दुसरी संख्या एक्स अधिक 2 बरोबर 7 अधिक 2 बरोबर 9. तिसरी संख्या एक्स अधिक 4 बरोबर 7 अधिक 4 बरोबर 11. त्या संख्या काय झाल्या? 7, 9 आणि 11. तुम्ही मुळात चुकलात कुठं माहितीये का? तुम्ही ना स्पर्धा परीक्षा मी देतो याची तुम्ही जाणीवच ठेवला नाही. तुम्हाला जर स्वतःला जाणीव असती की मी हे स्पर्धा परीक्षा देतोय आणि मी अशा मेथड्सनी जर गणित केलो तर मला स्पर्धा परीक्षेमध्ये जो वेळ येतो वाटायला त्या वेळेमध्ये माझं उदाहरणच सुटणार नाही, याची तुम्हाला जाणीव राहिली असती तर तुम्ही 10वी पर्यंतच्या गणिताचा एक तर तुम्ही विचारच केला नसता. क्या ठीक आहे ना, नाहीये नाहीये हो गई बात. आणि 10वी पर्यंतच्या गणितामध्ये पुस्तकांमध्ये या प्रश्नाला स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने कसं सोडवायला पाहिजे याच्याविषयी बोललेलंच नाहीये, किंवा 10वी पर्यंतच्या कुठल्या वर्गामध्ये त्याच्यावरती कोणी लेक्चर पण दिलेलं नाहीये. सगळ्यांनी असंच सांगितलेलं. करेक्ट आहे. आता मग मला म्हणायचंय की जर त्या 10वी पर्यंतच्या मेथड्सनी माझं स्पर्धा परीक्षेमध्ये माझा वेळ वाचत नसेल तर मी माझा भूतकाळ काढून माझ्या वर्तमानाला खराब करत करत माझं भविष्य कशाला नासवायचं मी? तर तुम्हाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या बेसिक या नावाखाली, बेसिक या शब्दाच्या नावाखाली तुम्ही स्वतःला गुरफटून ठेवून तुम्ही तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये 2-4 वर्ष वाया घालू नका. अशा प्रकारची शिकवणी किंवा अशा प्रकारच्या मेथड्स असलेल्या पुस्तकांना हातच नका लावू ना. ह्या मेथड्स किंवा या शिकवणी तुमचे 10वी पर्यंत चांगलं मागतील. आता याला दुसरी पद्धती दिलेली असेल, पर्यायी पद्धती, म्हणजे तुम्ही ऑप्शन, गो बाय ऑप्शन. मला काय म्हणायचंय, आम्ही जेव्हा परीक्षेमध्ये जातो तेव्हा माझ्याकडे 36 सेकंद आहेत आणि मी तिथं 4 पर्याय दिले आणि 4ही पर्यायामध्ये प्रत्येक संख्यांच्या वर्गांची बेरीज करून, संख्यांच्या दिलेल्या संख्यांच्या वर्गांची बेरीज करून जर मी उत्तर काढत असेल तर निश्चितच माझं ते 36 सेकंदाचं जे काही कॅल्क्युलेशन आहे, वेळ आहे, त्या वेळेमध्ये माझं सुटणार नाही. म्हणून मला आणखी एक असं सांगावं असं वाटतं तुम्हाला की तुम्ही जे ऑप्शन जाण्याच्या स्टाईल आहेत ना त्या बंद करून टाका. पर्याय पद्धती किंवा युझिंग ऑप्शन्स वगैरे जे आहे त्याच्या नादाला नका लावू, परत ते तुमचा टाइम कन्झ्युमिंग पार्ट होऊ शकतो. ऑप्शन काय माझं काय मला कळलंच नाही ऑप्शन जाण्याचं. राईट. आणि ते एक थेरी सांगितली, ते ऑप्शन नेहमी पाठीमागून चेक करायचे, 4 पासून चेक करायचे, सहसा शेवटचा ऑप्शन असतो. अरे हे काय प्रकार आहे? त्याच्या पाठीमागं काही सायंटिफिक लॉजिक आहे का? नाही येत असलं काहीच. तर थोडस हेच ऑप्शन पहिल्यांदा चेक करायचं, तेच ऑप्शन पहिल्यांदा चेक करायचं, मग तिथंच उत्तर असू शकतं, इथंच असू शकते. मग तुम्ही एवढे कन्फर्म आहेत हेच असू शकते तेच असू शकते, मग चेक तरी कशाला करता? उत्तरच लिहा डायरेक्ट. हात जोडतो, कळकळीची विनंती. अशा मेथड्स आणि त्या ऑप्शन जाण्याचा टाळा राजीव. ह्या गणिताची मेथड काय तुम्हाला सांगतो. राईट. अशा मेथड्स पूर्वी तुम्हाला कुठं भेटायच्या नाहीत. तुमची विद्यार्थ्यांची मागणी होती की तुम्ही एक पुस्तक काढा. मी जेव्हा बार्टीवरती घेतलं होतं ना लेक्चर तेव्हा लोकांची खूप मागणी होती, एक पुस्तक काढा. ह्या सगळ्या टेक्निक्स कुठून आल्या तुमच्याकडे? आता त्याला धरून आता मी तुम्हाला आपल्या बॅकग्राऊंड मध्ये एक कव्हर दाखवत होतो, एका कव्हरवरती पुस्तक केलंय. राईट. तर आता या गणिताला सोडवायचं कसं सांगतो तुम्हाला. हे किती सोपं, ह्याच्या नादाला लागायचं नाही. हे या पद्धतीने केलं तर एकतर वेळ पुरणार नाही तुला आणि तुझा भूतकाळ तुला शांत बसू देणार नाही. कळ. आणि एक शिक्षक म्हणून, एक आई म्हणून आणि एक बाबा म्हणून या तिघांनी आपल्या पाल्याचं आणि किंवा आपल्या शिष्याचा भूतकाळ उगाळायचा नसतो. त्या तिघांनी पण त्यांच्या वर्तमानावरती काम करून त्यांचं भविष्य घडवायचं असतं.
भूतकाळ भूतकाळ त्यांच्यासाठी, भूतकाळावरती जास्त बोलायचं नसते त्यांना. ह्या तिघांना अधिकारच नाही आई वडिलांनी शिक्षकांना. राईट. मग आता बघ, ते गणित किती सोपं होतं तुला सांग. तर तीन क्रमवार संख्या म्हणल्यात ना, तर तुला जी काही बेरीज दिली का नाही राजा माझ्या, त्याच्यातनं तुला फक्त काय करायचं होतं, ते 251 आहे, त्याच्यातनं 8 मायनस करायचे. दोन क्रमवार संख्या, तीन क्रमवार संख्या दोन दोन वाढतात म्हणून याच्यात दोन वाढले, याच्यात दोन वाढले, याच्यात दोन वाढले. राईट. कळ. मग त्यात दोन दोन दोनचा घन किती होतो, 8 8 8 मायनस केलं, त्याला भागिले 3 करायचं. हे 243 भागिले 3 हे 81 आहे. त्याचं वर्गमूळ घ्यायचं. हे येतं 9. त्याच्या खालची एक संख्या, त्याच्या वरची एक संख्या, हे भागिले 3 केलं म्हणजे सरासरी घेतलं आणि सरासरी सेंटरवाली संख्या आली, म्हणून त्या संख्या कोणत्या झाल्या, 7 9 आणि 11. ही आयोगाला एक्सपेक्ट असणारी मेथड आहे. ही आयोगाला अपेक्षित होतं की मी जेव्हा विचारलं एखाद्या विद्यार्थ्याला, तर त्यांनी या अँगलनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, असं त्याची आयोगाची अपेक्षा होती. तुम्ही काय म्हणता, पेपर सोपा होता पण जरा लेंथी काढायला त्याचं तुझं काय बंधाराचं धुरा बंधाराचं भांडण नाही. थोडा वेळ असता तर सुटला असता. वेळ कसं काय देतो तुला ते, राईट. त्याला त्याच्या अपेक्षेला उतर. आणि अशा स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षित असणाऱ्या मेथड्स ह्या नेहमी मी शिकवतच आलोय. कळलं. आणि आता त्या पुस्तकाच्या स्वरूपात पण मांडल्या. तर त्या पुस्तकाचा आधार घ्या आणि अशा पद्धतीनं गणित करण्याची सवय लावून घ्या. पाठीमागचा तुमचा भूतकाळ विनाकारण उगाळत बसू नका. शाळेतल्या मेथडनी गणित सोडवण्याचं टाळा, किंवा तसे मेथड्स असलेल्या पुस्तकांनाही टाळा. कळतंय, समजतंय. आणि गणिताचा अभ्यास ना, तुम्हाला गणिताला जर तुम्हाला स्वतःची थॉट प्रोसेस जर डेव्हलप करायची असली ना, तर तुमचा सेल्फ स्टडी पण तेवढा महत्वाचा ठरतो. तुम्ही जेव्हा पुस्तक वाचतात तेव्हा तुम्हाला त्या वाचनातून सेल्फ अंडरस्टँडिंग जर झाली आणि तुमचं तुम्हाला जर यायला लागलं, तर तुमचा कॉन्फिडन्स 7व्या आसमानावरती असतो. आणि माणसाचा एकदा कॉन्फिडन्स बुलंद झाला ना, की माणूस काहीही करता. विस्तवाला धरतं लहान पोरग कॉन्फिडन्स, एवढं कॉन्फिडंट असतो. हे तर परीक्षा आहे, राईट. तर तुम्ही त्या पुस्तकाचा आधार घ्या, त्याची मांडणी तुम्ही सेल्फ स्टडी करावी अशा पद्धतीनं करायचा प्रयत्न केलाय. आणि तुमचा भूतकाळ उघडलेला नाहीये त्याच्यात. 10वी पर्यंत मला काही देणं घेणंच नाहीये. मी तिथं मराठीत लिहिलेलं तुला वाचता आलं पाहिजे, ते ग्रास्प झालं पाहिजे. तर या एपिसोडला इकडे संपवतो. या अपेक्षित असंच काहीतरी घेऊन अजून असंच एक छोटासा लेक्चर घेऊन तुमच्या भेटीला येतो. तोपर्यंत नमस्कार.